नमस्कार. पाडवा स्पेशल मी हे तोरण बनवलं होतं आमच्या दरवाजाला लावायला. सो मी थोडंसं तोरण माझं झालं पूर्ण ॲक्च्युली, पण मला व्हिडिओ शेअर करावीशी वाटली म्हणून मी ही व्हिडिओ काढली आहे छोटीशी. आपलं जे किचनचं रिंग असते त्याला मी हे असे कॉर्ड अटॅच केले आहेत माझ्या दरवाजाच्या मापाचे. ग्रीन बाजूला 2-2 आणि मध्ये 4 येल्लोवाल्या कॉर्ड अटॅच करून अशा पद्धतीने मी हा पट्टा बनवला आहे. तो पट्टा असा बनवत जायचा आहे गाठी मारत मारत 2 मध्ये 1 2 मध्ये 1 अशा पद्धतीने मी हे एक पट्टा बनवून मग खाली फूल बनवलं आहे. सो असं पटापट मी बनवते आहे. आपल्याला गाठ बांधून झालेले आहेत. आता आपल्याला अटॅच करूया आपण रिंग. सो जी रिंग मी तुम्हाला सांगितलेली ती रिंग मी घेतली आहे. आता आपण अटॅच करूया. अशा पद्धतीने सिंगल धागा घेऊन आपल्याला असे कॉर्ड अटॅच करायचे आहेत. त्याला एकात मध्ये एक असं व्यवस्थित, आणि मग आपण ते कट करून लायटरच्या हेल्पने जॉईंट करणार आहोत. झालेलं आहे, व्यवस्थित अटॅच केले. टाईट करून घ्यायचे कारण की तुमचं जो टाईटनेस असणार आहे त्याच्यामुळे तुमचं तोरण व्यवस्थित बसेल. जर लूज असेल तर ते लोंबकळेल. सो अशा पद्धतीने टाईट केलं आहे मी, गाठी बांधून सिक्युअर केलं आहे त्याला. आता आपण हे कट करूया. कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला हे अटॅच करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी जरा मोठेच धागे कट केले आहेत कारण की काही वेळेला चिपकवताना किंवा वॉश करताना हे वॉशेबल आहे. वॉश करताना ते तुटून येतं हातामध्ये. तर आपण पुन्हा तेवढी भाग कट करून आपण पुन्हा अटॅच करू शकतो. म्हणून ते मी असं थोडं जास्त घेऊन अटॅच केलेलं आहे. आपल्याला अटॅच झालेलं आहे व्यवस्थित. आता आपण कॉर्ड अटॅच करूया अशा पद्धतीने.
कॉर्ड अटॅच करण्यासाठी जो धागा जो आहे मी बांधलेले आहे हे खूप जास्त टाईट गाठी बांधले आहेत मी. त्याच्यामुळे आपण काहीतरी पेन किंवा पेन्सिलच्या हेल्पने तिकडे जागा करून तो अटॅच करायचा आहे, कारण की खूप जास्त टाईट असल्यामुळे तो धागा त्याच्यात जात नाही आतमध्ये. मी त्याच पद्धतीने असं अटॅच करून घेतले आहेत. आपण टोटल 8 कॉर्ड आपल्याला अटॅच करायचे आहेत. सो असं एक एक मणी घालून झाले तर आपण गाठ बांधूया याला. अशा पद्धतीने गाठी बांधायचे. टाईट बांधते मी गाठ व्यवस्थित. आपल्या गाठी बांधून झालेल्या आहेत. आता आपण अशा पद्धतीने मी जे त्रिकोणी गाठ बांधायचे एका खाली एक ज्या मी बांधल्या आहेत. डायरेक्टली मी व्हिडिओ शूट करायला घेतला आहे. सो जर तुम्हाला माझं हे तो आवडलं असेल प्लीज मला कमेंट करून सांगा. ते पूर्ण व्हिडिओ आणि नीट अशा पद्धतीने बनवून मी शेअर करेन तुमच्याबरोबर. आता आपल्याला घ्यायचं आहे मध्ये मणी अटॅच करून आपल्याला जसं हे येल्लो फूल दिसते तसं फूल बनवायचं. सो ते आपण येल्लोवाला मणी अटॅच करूया आतमध्ये. नाही सॉरी मणी पोवूया आपण धाग्यामध्ये आणि आपल्याला अशा पाकळ्या बनवून फूल बनवायचं. अशा पद्धतीने आहे. आतल्या बाजूचा एक धागा घेऊन 2 पार्ट करायचे आपल्या धाग्याचे. त्या साईडचे धागे आणि ह्या साईडचे धागे असं घेऊन एक एक धाग्याला आतल्या बाजूने आपल्याला अशी पाकळी बनवत जायची.
दोन्ही साईडच्या पाकळ्या एक एक बनवले. आता असंच आपल्याला राऊंडमध्ये पाकळ्या बनव. फूल बनवून रेडी आहे आपलं. आता आपल्याला खाली मणी घालण्यासाठी असे धागे आधी व्यवस्थित एकत्र करून त्याची गाठ बांधून घ्यायचे. तो मधले धागे घेऊन बाजूचे दोन्ही साईडचे 2-2 धागे घेऊन आपल्याला असं गाठ बांधायचे, जसं बाजूच्या फुलात मी बांधले. एक व्यवस्थित नॉट बांधून आतमध्ये धागे आहेत जे एक एक स्ट्रेच करायचं आहे, जसं मी आता करते. व्यवस्थित फूलही एकदम स्ट्रेट आलं पाहिजे, गाठी एकावर एक नाही आल्या पाहिजे आणि धागेही सरळ असले पाहिजे आपले, तर ते फूल एकदम उठून दिसतं. एक एक स्ट्रेच करते धागा. आता बाजूचा एक एक धागा घेऊन अशी खाली नॉट बांधत जायचे स्ट्रेट. अशा पद्धतीने थोडं व्यवस्थित बांधते. गाठी बांधून झाल्याच्या नंतर आपल्याला आता लटकन अटॅच करायचे आहेत. सो आधी मी इक्वली कट करून घेणार आहे अशा पद्धतीने व्यवस्थित. गाठ बांधून मी कट करते आता. आपण लटकन अटॅच करूया. असं 2 धागे घेऊन त्याच्यामध्ये लटकन घालून अशा पद्धतीने लायटरच्या हेल्पने जाळून आपल्याला अटॅच करायचे लटकन. सो पटापट आपण लटकन अटॅच करूया. तर तुम्ही जास्त लायटरने जाळलं तर तो एरिया जो आहे काळा पडतो. सो डोंट वरी अबाउट दॅट. ते लटकनमध्ये ते दिसण्यात येत नाही सहसा.
एक एक करत आपण सगळे लटकन अटॅच आपलं तोरण रेडी झालेलं आहे. तुम्हाला हे बनवलेलं तोरण कसं वाटलं आणि व्हिडिओ कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. माझं तोरण आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.